जरा रे. पोरीकडे जा. तिला म्हणावं ईरनं देवळात बोलवलंय. लक्षात ठेवा, बातमी या कानाची त्या कानाला कळली नाही पाहिजे. निघा. नारकर, काय सांगितलं ते लक्षात आहे ना? वा या वेळेला चूक होता कामा नाहीये. समजा लक्षात आलं. काय बी चूक होणार नाही बघा. चूक होऊन बी नाही चालणार. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. वीरचं हे लग्न होऊच शकत नाही. तो माझ्याशी लगीन करणार आहे. त्याने त्याचं मला वचन दिलंय. पण नारायणी ते कुठून आले मधनं? नाही आनंदी, हा ऐक, आपल्याला हे ठाव नाही की हे समजा ईरला ठाव आहे की नाही. हा माझा विश्वास ठेव. अगं एवढा मोठा निर्णय आहे, तो काही ईरला विचारल्या बगैर कोण घेणार आहे काय? नाही की नाही? वीरला हे समजा काय बी माहिती नाहीये. नाही, वीरचे लगीन होऊच कसं शकतं? वीर फक्त माझा आहे. फक्त माझा आहे वीर. जोशीबुवा, आमच्या सोयीचा मुहूर्त काढला तर बरं होईल. अक्का, पंचांग असं कोणाच्या सोयीने चालत नसतं. त्यात मुहूर्त दिलेले असतात. त्यातलाच एखादा निवडायचा, एवढंच आपल्या हातात असतं. पण जोशीबुवा, तुम्ही म्हणताय तो मुहूर्त या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येतोय. जरा बघा ना, त्याच्यानंतर एखादा. तोच एक चांगला मुहूर्त आहे. त्यानंतर पुढे 3 महिने चांगला मुहूर्त नाही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तो मुहूर्त पक्का. माझा आहे का? शपथ घेऊन सांगतो, वीर साहेबांनीच मला पाठवलंय. ताबडतोब हिला पाठवून द्या. चला चला. एक मिनिट, वीरनी कुठे बोलवलंय नक्की? हे देवळापाशी बोलवले. होय, तुला ते देवळापाशी बोलवलं ना, म्हणजे नक्कीच वीरनं बोलवलं असणार. मी जाते. मग ती 4 वेळा म्हणत होती वीर फक्त तिचा आहे म्हणून. तू काळजी करू नकोस, मी बघतेस त्या पोरीकडे. डोक्यावरून मायेचा हात फिरवणारा बाप तिला मिळाला नाही आणि हिला नवऱ्याचे वेध लागले. त्या पोरीच्या आईने माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. कळलं? माझा नवरा माझ्यापासून दूर केला आणि तुझी पोरगी तुझ्याबरोबर तेच करते. मी तिला सोडणार नाही. तुम्हाला प्लीज, जी चूक तिच्या आईच्या बाबतीत झाली ती चूक मला नाही करायची आहे. ती बाई बाबांच्या आणि अख्ख्या गावाच्या मनात अमर झाली. कारण नसताना तुझ्यावर खुनाचा आरोप आला. आयुष्यभर बाबांपासून लांब राहिलेलं पाहिलंय मी तुला मम्मा. आणि आज पुन्हा तोच इतिहास घडवून मला माझ्या आयुष्याची माती नाही करायची. हे सगळे भोग तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी इतकी वर्ष तुला माझ्यापासून दूर ठेवलं. आणि नियतीचा खेळ बघ. तू त्याच उंबरठ्यावर येऊन उभी आहेस ज्या उंबरठ्यावर माप ओलांडून मी माझ्या संसाराची सुरुवात केली. मग तिला मारून आपले प्रश्न नाही सुटणार, तुला जास्त वाढतील. तिला मारलं तर ती वीरच्या मनात अशी जिवंत राहील जशी बाबांच्या मनात ती चंद्रकला. काही झालं तरी आनंदी जिवंत राहिलीच पाहिजे. कारण तिला तुझ्या आणि माझ्या सुखाचा हिशोब द्यायचाय. आणि तिच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कसा दुःखी जाईल त्याची व्यवस्था आपण करायची. काय झालं ईर? असं का वैतागला? आई आनंदी पण नाही. कुठे गायब झाली ना तेच माहिती नाहीये. बाहेर लई पसारा पडलाय, मला आवरायला हवं. आई, अगं आनंदी गायब आहे मी तुला सांगतो आणि तू मला सांगतेस बाहेर पसारा पडलाय. ईर, मला महत्वाची कामं आहेत रे. आई एक मिनिट. अगं मी आनंदीबद्दल तुझ्याशी बोलतो आणि तुला घरातली कामं महत्वाची वाटतात. हो ईर. आई, जगातल्या सगळ्यात प्रिय 2 बायका एकाच वेळी का असा त्रास देतात?